पनवेल महानगरपालिका महासभेत सत्ताधारी भाजप महायुतीकडून घेतलेला एक अत्यंत संवेदनशील आणि मानवतावादी निर्णय आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोगांना विनामोबदला घरे देण्याचा ऐतिहासिक निर्णय मंजूर झाल्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पनवेल महानगरपालिका आणि महायुतीच्या लोकप्रतिनिधींचे कौतुक होत आहे। या निर्णयानंतर कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी कुष्ठरुग्ण कुटुंबीय आणि लाभार्थ्यांनी सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांना आपल्या परिसरात आमंत्रित। यावेळी त्यांनी केवळ निवासाची सोयच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य आणि उपजीविकेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख करत लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर हेच निराधारांचे खरे आधार असल्याची भावना व्यक्त केली। या ठरावाचा सातत्याने पाठपुरावा करणारे कर्तव्यदक्ष नगरसेवक आणि सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांच्या कार्याबद्दल मालधक्का परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले। औक्षण सन्मान आणि सत्कार करताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते। माय माऊलींसह उपस्थित समाज बांधवांनी मनापासून आभार व्यक्त करत हा निर्णय त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरल्याचे सांगितले। हा उपक्रम केवळ एक निर्णय नसून सामाजिक न्याय आणि मानवतेची जपणूक करणारा आदर्श ठरला। आपण 24 तारखेच्या पनवेल महानगरपालिकेच्या महासभेमध्ये कुष्ठरुग्ण वसाहत त्याची उभारणी आणि त्याचबरोबर ही 9 घरं जी या जागेमध्ये येत आहेत त्या 9 घरांना स्वतःच्या हक्काचं घर या बाबतीमध्ये ठराव महापालिकेमध्ये पारित केलेला आहे। पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर साहेब, तत्कालीन सभागृह नेते परिधर ठाकूर साहेब, आताचे सन्मान्य महापौर नितीनभाई पाटील आणि त्याचबरोबर प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या 9 घरांना या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। कमीत दरामध्ये बांधकाम खर्चामध्ये त्यांना ही घरं उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीची आपली भावना सभागृहामध्ये मांडलेली आहे आणि सभागृह आणि प्रशासन हे एकमत यांचं झालेलं आहे की कमीत खर्चामध्ये आपल्याला ती 9 घरं मिळावीत आणि त्याचबरोबर 20/10/2021 रोजी पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जो ठराव पारित केलेला होता भाडे तत्वाचा, तर भाडे 4,000 रुपये या ठिकाणी प्रत्येक झोपडपट्टीधारकाला ज्यावेळेला घरं उठतील त्यावेळेला देण्याचा निर्णय झाला होता। आता 5 वर्षाच्या कालखंडाने आपण पुढे गेलेलो असल्या कारणाने या ठिकाणी भाड्यामध्ये वाढ करावी अशा पद्धतीतली सूचना मी प्रशासनाला मांडली, सभागृहामध्ये मांडली आणि त्यामुळे 4,000च्या ऐवजी 6,000 घरभाडं करावं अशा पद्धतीतलं ठराव या ठिकाणी पारित झालेला आहे। या बाबतीमध्ये सभागृहामध्ये मी सांगितलं, बाहेरही सांगू इच्छितो की विरोधी पक्ष जो शेतकरी कामगार पक्ष असेल, शिवसेना, उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल, हे झोपडपट्टीधारकांच्या विरोधात असलेल्या स्पष्टपणाचं चित्र हे सभागृहाने आणि पनवेलकरांनी पाहिलं। त्याचबरोबर कुष्ठरुग्ण जे आपले बांधव भगिनी आहेत त्यांच्याही प्रति कुठल्याही प्रकारची आस्था या विरोधी पक्षाच्या मनामध्ये दिसून आलेली नाही। त्यांना फुकटचं घर कशाला, त्याच्यानंतर एका घरामध्ये 3 नातेवाईक आहेत त्यांना एवढी घरं कशाला, अशा पद्धतीतले प्रश्न उपस्थित करून कुष्ठरुग्ण बांधवांचा भगिनींचा त्यांनी घोर त्या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाचा आम्ही सत्ताधारी म्हणून बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। कारण या अशा पद्धतीतल्या एका गैरसमजुतीमुळे समाजाने दूर ठेवलेल्या समाजाचा घोर अपमान कोण करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि त्याचबरोबर 9 घरांच्या साठीच हा प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे का, अशा पद्धतीतले निरर्थक शब्द हे विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून या ठिकाणी आले, त्याचाही मी जाहीरपणाने सभागृहात निषेध केलाच, या ठिकाणी देखील निषेध करतो। त्याच्यामुळे आपल्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे की विरोधी पक्षाच्या मनामध्ये झोपडपट्टीधारक बंधू भगिनींच्या विषयी काय खेद आहे हे त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्यांनी व्यक्त केला। सभागृहाने पाहिलं आणि पनवेलकरांनीही पाहिले। त्या ठिकाणी आता ही निवडणूक नाही, काही नाही, पण आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो की जितकं आपल्याला शक्य आहे, आम्हाला शक्य आहे सत्ताधारी म्हणून
आणि प्रशासनाला कार्यावर धरून किंवा त्यांच्यासोबत चर्चा करून लवकरात लवकर ह्या काही जे काही प्रोजेक्ट आहेत ते लवकरात लवकर या ठिकाणी उभारण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं आपला प्रयत्न चालू आहे. दर 15 दिवसांनी यासाठी बैठका होतात आणि काय प्रगती झालेली आहे, काय निर्णय होतात या संदर्भात सातत्यानं आमचं लक्ष आहे. धन्यवाद.